सो फ्रेंड्स, इथे बघा आमच्या किचनचं हाल काय आहे. हाल म्हणजे किचनवर पडलेले आहे ढीगभर भांडी आणि ती आत्ता घासायचं आहे मला. बघू शकता तुम्ही किचनमध्ये गॅसवर अख्खा किचन कट्टा पूर्ण भरलेला आहे. आणि मी बहिणीच्या छोट्या मुलाला सांगत होते की मला भांडे घासायला हेल्प कर म्हणून. सो हे फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल आणि खुश असाल आपापल्या फॅमिलीसोबत. तुम्हाला तर मी दिसत आहे कशी आहे कशी नाही, खुश आहे की अपसेट आहे की रागात आहे, काय आहे तुम्हाला ते दिसत आहे. तर माझ्यासमोर पडले आहेत एवढे ढीगभर भांडे, ते पण फक्त एका टायमिंगचे. दुपारी आम्ही जेवण केलेलं आहे त्याचे एवढे भांडे पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता. काय एवढे भांडे पडलेत मी तुम्हाला सांगते. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे मोठ्या बहिणीचे, 2 नंबरच्या बहिणीचे, 3 नंबरच्या बहिणीचे, तिन्ही बहिणींचे पोरं सुट्टीला आजी आजोबांच्या घरी आलेले आहेत दौंडला. त्यामुळे एवढा गोंधळ चालू असतो आमच्या घरी, काय सांगायचं तुम्हाला. तुम्ही माझी अवस्था तर बघू शकत असाल की काय माझी अवस्था झाली आहे घरी असल्यानंतर. मला 3 टाईम एवढे ढिगारे भांडे घासावे लागतात. ती तर नुसतं भांड्यांचं झालं, कपड्याचं तर वेगळं राहिलं, स्वयंपाक तर वेगळाच राहिला. घरात मला नुसतं मॉपर घेऊन बसावं लागतं, एवढं ह्यांचा राडा असतो घरामध्ये. बाहेरून येतात त्याच घाण हाताने पाणी पितात आणि काय सांगायचं तुम्हाला, आम्हाला नको नको झालं आहे. मला तर लय टेन्शन आलं आहे. असं वाटायला लागलं कुठंतरी बाहेर निघून जावं लांब. दिवसभर नुसतं मी किचनमध्येच बसलेली असते. नुसतं येतात, मावशी हे द्या, मावशी ते द्या, मावशी पाणी द्या, मावशी हे द्या, मावशी आम्हाला भूक लागली, मावशी आम्हाला चहा द्या, मावशी आम्हाला पाणी द्या, मावशी आम्हाला चॉकलेट द्या, मावशी आम्हाला कुरकुरे द्या, मावशी आम्हाला अमुक द्या, मावशी आम्हाला तमुक द्या. झालं दिवसभर माझं त्यातच जातं आहे. ना मला व्हिडिओ बनवता येतं आहे, ना मला ब्लॉग बनवता येतं आहे, ना मला इन्स्टावर रील्स बनवता येतं आहे, काही नाही. सकाळी उठलं, आंघोळ केलं, ना मला नीट व्यवस्थित माझा नाश्ता होतो आहे, ना माझं जेवण होतं आहे. सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये घुसायचं, परातभर पीठ मळायचं, चपात्या लाटायच्या आणि मग काय सगळ्यांना जेवायला द्यायचं आणि बसायचं पण नाही. बसायला पण टाईम मिळत नाही रे बाबा, काय सांगायचं तुम्हाला. ते तर जाऊ द्या, खायचं प्यायचं तर ते तर जाऊ द्या. ह्यांचं खेळायचा गोंधळ एवढा असतो, पार या गल्लीतून त्या गल्लीत आवाज जातो. लोक पार भांडण करायला येतात, तुमचे पोरं असं करतात, तुमचे पोरं तसं करतात. नुसता वैताग आलाय, काय सांगायचं तुम्हाला. लय वैताग आलाय. असं वाटायला लागलंय कुठेतरी बाहेर निघून जावं, लांब कुठेतरी निघून जावं. काय नाही, सुखाचं 1-2 घास पण खाता याय नाही. ही उन्हाळ्याची सुट्टी नको नको झाली रे देवा. कधी एकदाचे शाळा सुरू होतील, कधी हे दिवसभर शाळेत जातील, काय माहिती. देव जाणो रे देवा, लवकर सुट्ट्या संपू दे बघा. ही तर माझी परिस्थिती अशी आहे, बहुतेक तुमच्या लोकांची पण परिस्थिती अशी असेल. आणि मेन म्हणजे असं पण नाही की 1-2 पोरं आहेत, 6 पोरं आहेत, 6. आणि मेन घरचे मेंबर तर वेगळेच. सगळे मिळून आम्ही 15 जण आहेत घरी, 15 जण. एवढ्या जणांचं मला करावं लागतं. आणि फ्रेंड्स, तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे मला भाऊ किती आहे, बहिणी किती आहे, ते काय करतात, कुठे असतात, हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्कीच कमेंट करा. मी त्यावर पूर्ण व्हिडिओ बनवेल. लय गोंधळ करतात घरामध्ये, नको करतात, काय सांगायचं तुम्हाला. एवढी ढिगारी भांडी मला घासावे लागतात. देवा. एक तर माझ्या अंगात जीव नाही, चिमणीसारखं जीव आहे माझं, त्यात मला बघा एवढे ढीगभर भांडी घासावे लागतात. काय सांगायचं तुम्हाला देवा. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी भांडे घासतीये, डब्बेन काय बाबा. बघा तुम्ही आता एवढे ढिगारे भांडे घासले. थांबून माझे पाय दुखायला लागले, टाचं दुखतात माझे स्वयंपाक करून. सुट्ट्यामध्ये सगळ्या बहिणी तरी येतात, 3च्या 3 बहिणी तरी येतात, पण फक्त त्यांचे लेकरं सोडून जातात आणि ते 2-3 दिवस राहतात, लेकरं सोडतात जातात. इथं त्यानंतर आमचे काय हाल होतात आम्हालाच माहिती आहे. आणि करायला फक्त इथं मी आणि मम्मी. उठाले रे बाबा, उठाले. अरे मेरे को नहीं बाबा, खैर जाने दे.
मेरे को ही उठा ले। तर फ्रेंड्स, आपण कोणी जेवण करत असेल किंवा चहा पित असेल तर अचानक कोणी आलं तर म्हणतं की या जेवण करायला, या चहा प्यायला. आता मी भांडे घासते तर येऊ शकता तुम्ही. कुणाला भांडे घासायचे असेल तर तुम्ही भांडे घासायला येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो फ्रेंड्स, बघा फायनली मी किचन किती मस्त चकाचक क्लीन टकाटक केलेला आहे. पाहू शकता तुम्ही बेसिन, कट्टा, गॅस, आजूबाजूचं परिसर किती छान केलेला आहे. आणि फ्रेंड्स, इथे पहा माझ्या मम्मीने घरगुती तूप बनवलेलं आहे. इतकं फ्रेश, इतकं मस्त आणि स्मेल पण इतका भारी येतोय. जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवेल पूर्णपणे. चला फ्रेंड्स, बाय बाय, टेक केअर.